सावध व्हायचा प्रयत्न करा माय बापांनो. काळ कधीच आपल्याला सोडू शकत नाही. काळासोबत प्रत्येकाला जावं लागतं. कधी एकेकाळी नामदेवरायांचा विचार केला. नामदेवराय देवाला काय करतात? अरे नैवेद्याचं ताट नामदेवराय देवाला खायला घेऊन जातात. नामदेवराय देवाला बोलतात, अरे आम्ही कीर्तन करतो, पण सगळ्यात अगोदर माझ्या नामदेवरायांनी वाळवंटामध्ये कीर्तन करावं. कीर्तनामध्ये जगाच्या बापांना नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं बाबा. नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा, एवढा जगाचा बाप कीर्तनामध्ये नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. एवढं एवढं देवानं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचावं, एवढा अधिकार नामदेवरायांचा. कधी एकेकाळी पुजाऱ्यांनी बडव्यांनी माझ्या नामदेवरायांना मंदिरासमोर भजन कीर्तन करू दिलं नाही. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे जाऊन भजन करायला लागले, तर जगाच्या मालकानं मंदिर फिरवलं का? तर नामदेवरायांचं कीर्तन ऐकावं म्हणून. एवढी नामदेवरायांचा अधिकार. असे अधिकार संपन्न नामदेवराय जगाच्या बापाला शिव्याही द्यायचे. जगाच्या बापाला नैवेद्य खात नव्हते म्हणून नामदेवराय उभा राहायचे. नामदेवराय जगाच्या बापाला म्हणायचे, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, ऐकणारे देवा, किती वर्ष झालं, किती पिढ्या झालं असा विटेवर आणि करकटेवरती हात देऊन उभा रे देवा. पण देवा बघणारे देवा, आज मी माझ्या हाती तुला नैवेद्य आणलाय, तो नैवेद्य तुला खावा लागेल. तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला तर तुझ्या चरणावरती माझं मस्तक आपटून इथंच माझा प्राण सोडेल. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी. दगडाच्या मूर्तीला नामदेवरायांनी जेवायला लावलं का? तर देवावरती प्रेम आहे म्हणून. एका बाजूला देवाला गोडही बोलतायत, देवाला नैवेद्य खायला लावतायत, देवावरती मायाही करतायत, रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतायत. आणि एका बाजूनं तेच नामदेवराय देवाला वाईट बोलतायत, देवाला शिव्या देतायत, देवाला म्हणतायत, देवा हे सगळं जग तुझ्या सत्तेनं चालतं. अरे सगळ्यांना चालायला, हलायला, बोलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवणारा तूच आहे रे देवा. सगळ्यांना जन्माला ही तूच घालणार आहे आणि मारणारा सुद्धा तूच आहे रे देवा. मग सांगणारे देवा, आमचा वैरी का झाला? सांगणारे देवा, तुझा माझा का रे वैर का? देवा तुझा माझा का रे वैर का रे? देवा तुझा माझा का रे वैर का रे? देवा तुझा माझा का रे वैर का रे? देवा तुझा माझा का रे वैर का? हे दुःखाचे डोंगे. ऐका माय बापांनो, नामदेवराय जसे देवाला म्हणायचे, हे पांडुरंगा, हे देवा, तू आमचा वैरी झाला रे देवा. सांगणारे देवा, काय चुकलं होतं की माणसाला जन्माला ही तूच घालत होता आणि माणसाची अशी काय चूक झाली की तू माणसालाही मारायला लागला रे देवा? तू आमचा वैरी झाला रे पांडुरंगा. नामदेवराय देवाला भांडतायत, देवाला बोलतायत. तसं आजही या गायकवाड परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी त्या देवाला भांडावं आणि त्या देवाला म्हणावं, हे पांडुरंगा, तू आमचा वैरी झाला रे. आमच्या या गायकवाड परिवाराचा आधार, आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला. एक ताल, एक सर्वांनी टाळासोबत पकवाजासोबत एक ताल. हा एक. जसं नामदेवराय देवाला म्हणायचे, देवा तू आमचा वैरी झाला, काळावरती तुझा अधिकार नाही का रे देवा? तसं आज या गायकवाड परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी त्या देवाला भांडावं, देवाला म्हणावं, देवा तू आमचा वैरी झाला रे पांडुरंगा. सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी त्या देवाला भांडावं आणि त्या देवाला म्हणावं, देवा तू आम्हाला दुःखाचे दिवस आणि दुःखाचे डोंगर दावले रे देवा. दुःखाचे डोंगर दे दुःखाचे डोंगर दाखवीसी बळ बांधुनी यार देत काळ हाती. बळ बांधुनी यार देत काळ हाती. काळ हाती, काळ हाती.
देवा तुझा माझा का रे वैरकार झाला. त्या देवाला जसे नामदेव राय भांडत होते तसं गायकवाड परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी त्या ज्ञानदेव काकांच्या त्या पत्नीनं, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलींनी, त्यांच्या नातवांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या सगळ्या परिवारानं त्या देवाला भांडावं. देवाला म्हणावं, हे पांडुरंगा तू आमचा वैरी झाला रे देवा. आमच्या घराचा आधार आम्हाला सोडून निघून गेला. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. पण ऐका मायबापांनो, माणसाने एवढं चांगलं जीवन जगावं, एवढं चांगलं जीवन जगावं. ऐका, माणसानं मन एवढं स्वच्छ ठेवावं, स्वभाव एवढा चांगला ठेवावा की आपल्या सोबत असलेल्या माणसाला सुद्धा आपल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे आणि आपल्याला सोडून जाणाऱ्या माणसाला सुद्धा पश्चाताप झाला पाहिजे. एवढं माणसाचं मन स्वच्छ असलं पाहिजे, मन चांगलं असलं पाहिजे. तर माणसाला आपल्याला सोडून निघून गेल्यानंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. माणसानं चांगलं जीवन जगा. एकदाच जन्म हा मिळत असतो, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एक एक करून कोटी कोटी फेरा मनुष्य जन्म वारा. पुन्हा नाही, पुन्हा नाही. माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार. कितीही प्रयत्न केला तर हा देह पुन्हा मिळणार. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तया मत दुःख यातना, तया मत दुःख यातना, मत दुःख यातना, तया मत दुःख यातना. आठवा मत्सूदना. हे वासुदेव वासुदेव वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे म्हणा हा नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. हा नरदेह कधीतरी जाणार आहे आणि 100 वर्ष या देहाला आयुष्य मिळालंय. त्यातले 50 गेले झोपण्यात, राहिले शिल्लक. बाबा 50 झोपण्यात गेले, शिल्लक किती राहिले? 50. त्यातले 25 इकडच्या तिकडच्या उचापात्याला आवालाव्या करण्यात गेले. असते आपली उकज एखाद्याला फोन लावायचं, म्हणायचं हॅलो कुठे आहे र, जेवला का, काय करतोय? अरे ती जेवला बी, विष खाऊन मेला बी, तुला काय करायचंय? म्हणजे इकडच्या तिकडच्या उचापात्याला आवालाव्या करण्यात गेले. 25 राहिले शिल्लक. हा, ते 25 खर्च करण्यासाठी आपली बॅटरी लो नाही झाली पाहिजे. आपल्या बॅटरी अगोदरच लो झाल्या. साखर, डायबिटीज, वांग, मूलव्याध असल्या आजारांना आपल्या बॅटऱ्या लो झाल्या. विचार करा, आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यानंतर काय करावं लागतं? चार्जिंग कर. तसा आपला हा एक मोबाईल आहे. आपल्या या मोबाईलची बॅटरी सुद्धा चार्जिंग करण्यासाठी काय पाहिजे? आई वडिलांच्या आशीर्वादाची लाइटिंग हवी, संतांच्या कृपेचा चार्जर हवा आणि चांगल्या वागणुकीची पिन खोचायची. ऐका ऐका, तुम्ही आई वडिलांच्या आशीर्वादाची बाबा लाइटिंगही लावली, संतांच्या कृपेचा चार्जरही लावला, चांगल्या वागणुकीची पिनही खोचली आणि बटनच नाही टाकलं तर मोबाईल चार्जिंग होईल का? हा देह चार्जिंग होईल का? होणार नाही. ऐका माई बापांनो, हा देह सुद्धा, हा मोबाईल सुद्धा चार्जिंग व्हावा असं जर वाटत असेल ना, तर आई वडिलांच्या आशीर्वादाची लाइटिंग हवी, संतांच्या कृपेचा चार्जर हवा, चांगल्या वागणुकीची पिन खोचायची आणि भजनाचं बटन टाकायचं. म्हणजे हा देह चांगला चालणार आहे. पण आपण भजनाचं बटन टाकत नाही. आपण सगळ्यांना माझं म्हणतो, पण माई बापांनो त्या देवाला कधीच माझं म्हणत नाही. तुम्ही म्हणता, तू म्हणशील घर दार, विको द्या विको बाबा ह्याला. तू म्हणशील घर दार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई? या संसारा पायी हो, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारी. बसलेले सर्वांनी टाळी टाळ्यासोबत एक 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 सर्व टाळकऱ्यांनी एक टाळ वाजवायचा. ऐका, तुम्ही घरदार माझं म्हणा बाबा, पण विचार करा, माणसानं कितीही मोठं घर बांधलं काय, किती
किती मोठा बंगला बांधला काय, मेल्यानंतर माणसाला त्या बंगल्याच्या एका खोलीत किंवा त्या बंगल्यासमोर जायत नाहीत. मेल्यानंतर माणसाचं घर कुठे आहे? गावाच्या बाहेर आहे. म्हणून ऐका, तू म्हणशील घर दार ते इथेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी पिंगळा माधोरी होली बोली तुले का पिंगळा माधोरी. पिंगळा माधोरी होली बोली तुले का पिंगळा माधोरी. हा हा चालू चालू हा. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, तुम्ही किती पैसा कमवा, मेल्यानंतर पैसा माणसाच्या सोबत येत नाही. ऐका, गेल्या 5-6 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी का 5-6 वर्षापूर्वी बाबा नोटाबंदी झाली की नाही, पण ठोकळाबंदी झाली नाही. कारण सरकारला सुद्धा माहित आहे मेल्यानंतर 1000, 500, 2000ची 2000, 3000 आपल्या सोबत येणार नाही. मेल्यानंतर आपल्या सोबत काय आहे? ठोकळाच आहे. तुम्ही कितीही पैसा अडका माझं म्हणा, मेल्यानंतर आपल्या सोबत येतो ज्या मातीवरती आपण बसलोय ना, त्याच मातीचं कुंभारानं घडवलेलं मडकं आपल्या सोबत येतं. म्हणून तुम्ही म्हणता, तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहतो सडका, तू मेल्यावरती तुझ्या बर मातीचा मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी पिंगळा 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 माधोरी बोली बोली तुले का पिंगळा माधोरी. पिंगळा माधोरी बोली बोली तुले का पिंगळा माधोरी. हा बसलेले टाळी टाळी. ऐका, आयुष्यभर माणसाचा अट्टा चालू असतो. आयुष्यभर माणूस म्हणत राहतो, बायको माझी, पोर माझी, गुर माझी, ढोर माझी, जमीन माझा, जुमला माझा, बाप माझा, आजा माझा, रातू माझा, पंतू माझा, काका माझा, मामा माझा, आई माझी, बहीण माझी, पत्नी माझी, मुलगी माझी, आत्या माझी, मामी माझी, काकी माझी, सून माझी, नात माझी. ऐका रे ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, कितीही बायका पोरं माझी माझी करा, आपण मेल्यानंतर आपल्या पाठीमागचे चोर असतात ना, ते आपल्याच घरातली असतात. अरे दादा, तुम्ही ज्यावेळेस तुमचा मुलगा जन्माला आला, गेला गावभर, गावात पेढे वाटले, ती माऊली मुलाला जन्म देऊन हॉस्पिटल मध्ये दवाखान्यात होती. तुम्ही अख्ख्या गावामध्ये पेढ्याचा बॉक्स घेऊन गेला, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पेढे द्यायला लागला. विचारावं कुणी विचारलं ना, दादा कशाचे पेढे, लगेच तुम्ही सांगायचा, काकी, मावशी, मामा, मला मुलगा झाला, मुलगा, घ्या पेढे, घ्या पेढे. मुलगा झाला म्हणून बाबा गावभर पेढे वाटले, पण तुम्ही मेल्यानंतर तोच मुलगा तुमच्या डोक्यावरती मडकं फोडतो. म्हणून तुम्ही म्हणता, तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर, तू मेल्यावरती मडकं फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ढाई ढाई. या संसारा पायी पिंगळा 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 माधोरी बोली बोली तुले का पिंगळा माधोरी. पिंगळा माधोरी बोली बोली तुले का पिंगळा माधोरी. पिंगळा माधोरी बोली बोली तुले का पिंगळा माधोरी. नाही का माई बापांनो, काही सुद्धा आपलं नाही, एकटा आलो, एकट्याला जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे, मरणा पुढं कुणाचं काहीच चालत नाही. म्हणून ऐका,
आज या परिवाराचा बाप निघून गेलाय. एका बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या लेकीचं, तुमच्या आरतीताईचं कीर्तन आहे. तुम्हाला माझं सांगणं असेल, जीवनामध्ये तुम्ही पैसे नाही कमवले तरी चालतील, तुम्ही नाही मोठं झाला तरी चालेल, तुम्ही नाही श्रीमंत झाला तरी चालेल, पण ऐका तुम्हाला वाटत असेल त्या जगाच्या बापानं तुम्हाला दर्शन द्यावं, त्या जगाच्या बापानं तुम्हाला प्रसन्न व्हावं, तुम्हाला सुख समाधान मिळावं असं जर वाटत असेल ना, ऐका, भला मोठा बंगला असेल, त्या बंगल्यासमोर 4-2 गाड्या दिसल्या की ते घर श्रीमंताचं आहे असं समजायचं नाही. अरे ते घर झोपडी असू द्या, पण त्या घरात विठ्ठलासारखा बाप आणि रुक्मिणी सारखी आई हसताना दिसू द्या, समजायचं ते घर श्रीमंताचं आहे रे. ते त्या घराला श्रीमंत, घरासमोरच्या बंगल्याला, त्यांच्या रुबाबात राहणाऱ्याला कधीच श्रीमंत समजायचं नाही. ज्याच्या घरात आई बाप आहेत त्याला श्रीमंत समजायचं. ऐका, बाप आपला स्वाभिमान असला पाहिजे, बाप आपला अभिमान असला पाहिजे, बाप आपला अस्तित्व असलं पाहिजे, बाप आपला श्वास असला पाहिजे, बाप आपला विश्वास असला पाहिजे. ऐका माय बापांनो, अरे ज्याला बाप आहे ना त्याला कुठल्याच देवाला जायची गरज पडत नाही. अरे ज्याच्या पाठीवरती बापाच्या आशीर्वादाचा हात आहे ना त्याला जग जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मायबापांनो, हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. बाप आपल्याला समजून घेता आला पाहिजे. तुम्हाला माझं सांगणं असेल, कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाजवळ जायचं आणि त्या म्हाताऱ्या बापाला म्हणायचं, बाबा जेवला का? ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या मायबापांनो, कीर्तनाला आलेल्या सुनांनो, तुम्ही माहेरी जाता, दिवाळीच्या रक्षाबंधनच्या सणाला जाता, तुम्ही बापाची काळजी घेता, बापाला विचारता बाबा बरं वाटतं का? बापाला येताना 200-300 रुपये हातामध्ये देऊन येता. कीर्तनाला आलेल्या सुनांनो, येता की नाही येता? बापाला विचारता बाबा तुम्हाला बरं वाटतं का? पण कधीतरी आपल्या घरात असणारा सासरा सुद्धा आपला बाप आहे हे तुम्हाला समजता आलं पाहिजे रे. आणि त्या सासऱ्याला सुद्धा आपल्या सुनेला लेकीप्रमाणे समजता आलं पाहिजे. जशी सुनाना पण कधीतरी त्या सासऱ्याला म्हटलं पाहिजे, मामा तुम्हाला पैसे पाहिजेत का, म्हणून न मागता कधीतरी पैसे देता आले पाहिजेत. ऐका, मागितल्यावरती दिले जाते त्याला भीक म्हणतात रे, पण न मागता दिलं जातं ना त्याला दान म्हणतात. दान न मागता काय द्यायचे? फक्त आणि फक्त 100 रुपये द्या बाबा, जास्त बापाला अपेक्षा नसती. न मागता बापाला 100 रुपये दिले ना, अरे त्या बापाचं काही सुपावानी मोठं होतं. अख्ख्या गावामध्ये तो म्हातारा बाप जातो आणि अख्ख्या गावाला ओरडू म्हातारा बाप सांगतो, अरे माझ्या सुनानं, माझ्या लेकीनं, माझ्या दादानी मला न मागता 100 रुपये दिले. काय आनंद त्या म्हाताऱ्या बापाला वाटतो हो, फार आनंद वाटतो म्हाताऱ्या बापाला. जेवलं का जरी विचारलं ना त्या सुनानं, त्या लेकानं, त्या लेकीनं, बाबा तुम्ही जेवला का, तर बापाला आनंद वाटतो की माझा लेक, माझी सून मला जेवलं का विचारते. एवढा आनंद त्या म्हाताऱ्या माय बापाला वाटतो. न मागता कधीतरी त्या बापाजवळ जा, त्या बापाला बोला, बापाला समजून घ्या. आयुष्यभर बापाला आपण बघितलं, पण कधी बघितलं? अरे बापानं नवीन कपडे घातल्यानंतर, बापानं नवीन चप्पल घातल्यानंतर, बापानं आपल्यासाठी बंगला बांधल्यानंतर, बापानं आपल्याला पैसे दिल्यानंतर, बापानं आपल्याला नवीन गाडी घेऊन दिल्यानंतर बापाला सर्वांनी पाहिलं रे, पण कधीतरी त्या बापाची पाटण कधी आपण पाहिली नाही, त्या बापाचे पाय कधी पाहिले नाहीत. अरे तो बापाच आपल्याला कळाला नाही रे बाबा. कधीतरी त्या बापाला पहा ना. आयुष्यभर बापानं आपले कपडे घातल्यानंतरच आपण बापाला पाहतो, पण ज्या वेळेस शेवटच्या क्षणी बापाला आंघोळ घालायची असते, दारामध्ये कुठेतरी बापाची आंघोळीचं स्नान चाललेलं असतं, त्यावेळेस तो मुलगा बापाच्या अंगावरती पाणी ओतायला जातो ना, त्यावेळेस त्या मुलाला दिसतं की बापाची पाटण किती काळी झाली आणि किती शरीर त्याच्या हाडाची काढ झाली. आपल्यासाठी बापाच्या पायाकडे बघितलं जातं, त्यावेळेस त्या मुलाला, त्या सुनांना, त्या लेकींना कळतं की बापाच्या पायाला किती भेगा पडलेल्या असतात. चिखलाचा विचार न करता रात्रंदिवस शेतामध्ये दारी धरतो ना, तो बापच आपल्याला कळाला नाही. बाप कळायला पाहिजे. कधीतरी विचारा त्या बापाला, बाबा बरं वाटतं का? अरे बरं वाटतं का? म्हाताऱ्या बापाला विचारलं ना तर तो बाप म्हणेल, दादा आता वय झालं, शरीर थकलं, कशाला दवाखान्यामध्ये जायचं, मला बरं वाटतं, एवढं बाप बोलेल. पण कधीतरी तो बाप समजून घ्या, कधीतरी त्या बापाला बोला. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या ताईंनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही सुखी संसार करताय ना, पण तुम्हाला श्रीमंताच्या घरात द्यावं. अरे किती बाप दानशूर या जगाच्या पाठीवरती. सगळ्यात मोठा दानशूर दाता कुणाला म्हणायचं? अरे जो दान धर्म करतो, सत्याला जास्त वर्गणी देतो, मंदिराला देणगी देतो, कीर्तनकाराला जास्त पैसे देतो, त्याला दानशूर कधीच म्हणायचं नाही. ऐका, कुणाला दानशूर म्हणायचं? कोण सगळ्यात मोठा दानशूर दाता आहे? अरे ऐका, एका मुलीचा बाप एवढा दानशूर असतो, त्याच्यासारखा दानशूर या जगाच्या पाठीवरती दुसराच कोणीच नाही. अरे किती दान केलंय आपल्या बापानं. अरे गळा भरून
सोने देतो, टेम्पो भरून भांडे देतो, आयुष्याला पुरतील एवढ्या साड्या चोया देतो आणि आयुष्याला पुरतील एवढ्या साड्या चोया देऊन सुद्धा अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या घरातल्या लक्ष्मीला दुसऱ्याच्या स्वाधीन करतो, कन्या दान करतो. त्याच्यासारखा मोठा या जगाच्या पाठीवरती दानशूर दाता नाही. ऐका, आज त्या दोन्ही लेकींचं थाटामाटात लग्न लावून दिलं असेल, त्या सुमनताईचं त्या कांचनताईचं. आज या लेकींना त्यांचा बाप आठवत असेल. अरे यावं या दोन्ही ताईंना माहेरामध्ये आलं तर आपल्या कुसुमाईच्या कपाळाला कुंकू नाही त्यांना दिसणार, आपला बाप दारामध्ये बसलेला दिसणार नाही. आज वाईट वाटत असेल या ताईंना, आज दुःख होत असेल या ताईंना की त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय, त्यांचा आधार त्यांना सोडून निघून गेलाय. अरे जोपर्यंत माहेरामध्ये आई बाप असतात ना, जा तुम्ही माहेरामध्ये आई बाप असले ना, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. काही नसू द्या हो, आई बाप गरीब असू द्या, पण शेतामध्ये लावलेली वांगी मिरची काही असू द्या, तो बाप आणि ती आई जाईल आणि तुमची पिशवी भरून देईल, पण रिकामी कधी जाऊ देणार नाही. अरे गरीब असू द्या बाप, रात्रंदिवस कष्ट करतो, 100-200 रुपये ताईडी लेक आपली माहेरी यायची म्हणून 100-150 रुपये कमवून ठेवतो आणि तोच बाप आपली लेक दिवाळीच्या रक्षाबंधनच्या सणावरून माहेरी जाताना त्या लेकीला देऊन पैसे देतो. एवढा बाप दानशूर असतो रे तो बाप. आपल्याला कळाला नाही. थाटामाटामध्ये ताई आपलं लग्न लावायचं म्हणून कधी कुणासमोर न झुकणारा न वाकणारा बाप कधीच कुणासमोर झुकत नाही, कधीच कुणासमोर वाकत नाही. पण मुलीला श्रीमंत कुटुंबाचं स्थळ येऊ द्या, जागा येऊ द्या, आपली लेक सुखात नांदावी म्हणून कधी कुणासमोर न झुकणारा न वाकणारा बाप गावातल्या मोठ्या सावकाराकडे जातो आणि हात जोडतो. बाप सांगतो, दादा माझी ताई मोठी झाली हो, माझ्या बाळाचं, माझ्या ताईडीचं, माझ्या लेकीचं लग्न करायचंय. माझ्या लेकीच्या लग्नासाठी 2-3 लाख रुपयाची गरज आहे व वर्षानं ऊसाचं बिल येईल, ऊस तुटून गेला की तुम्हाला पैसे आणून देतो. अरे कधी कुणासमोर न झुकणारा बाप लेकीच्या हुंड्या पायी गावातल्या सावकारासमोर झुकतो. तो बाप खूप स्वाभिमान असतो, खूप अभिमानी असतो तो बाप. अरे वराडी येतात, जेवण करून निघून जातात. आलेला प्रत्येक माणूस असतो, नवीन कपडे त्याच्या अंगावरती असतात, त्याच्या अंगाचा परफ्यूमचा वास येत असतो. सगळे नवीन नटून थटून सजून धजून आलेले दिसतात, पण त्या बिचाऱ्या बापाकडे पाहत नाही. प्रत्येकाच्या अंगावरती कडक इस्त्रीचा शर्ट दिसतो, परफ्यूमचा वास येतो, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलीच्या डोक्यावरती अक्षता पडून मुलगी सुखी संसार करायला नांदायला जात नाही तोपर्यंत मलका बापाच्या अंगावरती एकच शर्ट असतो. अरे सगळ्यांच्या जवळ गेल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाचा परफ्यूमचा वास येतो, पण बिचाऱ्या बापाजवळ गेल्यानंतर त्याच्या अंगाचा फक्त आणि फक्त घामाचाच वास येतो. तो बापच आपल्याला कळाला नाही. बाबा ताईंनो, तुम्ही नांदायला जाताना तुमचा बाप रडला नाही का? रडला बाप रडलेला कळाला नाही. बाप फक्त आपल्याला वाईट बोलताना दिसतो, बाप आपल्याला रागवताना दिसतो, पण बापा एवढं प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही. बाप रडला नाही का? बाप रडतो आपल्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही नांदायला जाता, आईच्या गळ्यामध्ये मिठी मारता, आईच्या गळ्यामध्ये मिठी मारून रडता, आई जाते ग म्हणता, बहिणीच्या गळ्यामध्ये मिठी पाडून रडता, काकी चुलती मावशी सगळ्यांच्या गळ्यामध्ये, भावाच्या गळ्यामध्ये मिठी पाडून रडून जाता, पण बिचाऱ्या बापा जवळ गेल्यानंतर बाप रडलेला दिसत नाही. तुम्ही गेला नांदायला आणि नांदायला गेल्यानंतर एका मंडपाच्या खांबाला डोकं टेकून ढसा ढसा रडला होतो बाप. त्या बापाने समोर का रडला नाही? तो बाप विचार करत होता, अरे मी जर रडताना माझ्या ताईडीला लावलं तर जाताना माझ्या ताईडीच्या डोळ्यासमोर माझा रडका चेहरा येईल, म्हणून तो बाप हसत हसत तुम्हाला नांदायला पाठवतो. रडला नव्हता का होता इंड? तुमचा बाप रडला होता ना. अरे विचारा, संध्याकाळी त्यांनी उशाला जी उशी घेतली होती ना, त्या उशीला आणि तुमच्या जन्मदात्या आईला विचारा, तुमचा बाप रडला होता का नाही? बाप रडला होता, पण रडलेला बाप आपल्याला कधीच कळाला नाही. मग बाप तो बाप असतो रे. बापाची किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही. जगात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप गेले की पुन्हा मिळणार नाही. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. विको द्या विको. म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाप
बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. अरे विचारा आज या गायकवाड परिवारातल्या सगळ्या त्यांच्या मुलांना काय असतो बाप. अरे बाप म्हातारा असू द्या, पांगळा असू द्या, आंधळा असू द्या, घरात झोपलेला असू द्या, पण बाप नावाचा आधार घरामध्ये असू द्या, बाप नावाचा देव घरामध्ये असू द्या, तुमच्या घरामध्ये आनंद सुख समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचार. आज हा गायकवाड परिवार सगळं काही घेऊ शकतो, जमीन जुमला गाडी बंगला सगळं विकत घेऊ शकतो, पण एकदा गेलेला बाप त्या प्रमोद दादाला आणि त्या किरण दादांना परत घेता येणार नाही. बाप तो बाप असतो. आहे तोपर्यंत त्या माय बापाची सेवा करा. आहे तोपर्यंत आपण सेवा करत नाही बाबा. जिवंतपणी कधी त्यांना जेवूही घातलं नाही तुम्ही, म्हणत नाही कधी आई बापाला जेवा खावा, पण आज अभिमान वाटतो या गायकवाड परिवारातल्या लेकरांचा. अरे बाप झोपलेला होता, बाप आजारी होता, पण त्या बापाला खायला सुद्धा येत नव्हतं, पण किती या लेकरांचं त्या बापावरती प्रेम. ही दोन्ही मुलं, त्या सुना, त्या लेकी, ती आपली पत्नी, आपला पती, आपला मालक, आपला बाप या जगामध्ये राहावा जगावा, तो स्वतःच्या हाताने घास भरवायची, काळजी घ्यायची, पण नियतीच्या पुढे त्यांचं काहीच चाललं नाही. वरून देवाचं बोलवून आलं, त्यांना हा देह सोडून त्या ज्ञानदेव काकांना जावं लागलं. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये सगळं मिळेल, पण एकदा गेलेला बाप गेला की पुन्हा मिळणार, सगळं मिळेल. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेडा. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेल्या आई बापाची माया मिळणार नाही. आहे तोपर्यंत आई बापाची सेवा करा. आई बापाला माझं म्हणा, जिवंतपणी जर सेवा केली नाही, मेल्यावरती रडून रडून आई बाप येत नसतात. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आहे तोपर्यंत त्यांना माझं म्हणा, आहे तोपर्यंत किंमत त्यांची करा. कारण ऐका, या जगाच्या पाठीवरती दादा तुमच्यासाठी माझं सांगणं असेल, या जगाच्या पाठीवरती एकमेव व्यक्ती असा आहे की त्याला वाटतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. दुसरं कोणीच आपल्या चांगल्याचा विचार करत नाही. एकमेव व्यक्ती आपला बाप असतो की तो बाप विचार करतो जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलाला मिळावं. बापाला वाटतं की मी झोपडीत दिवस काढले तर माझ्या मुलानं बंगल्यात राहावं. बापाला वाटतं मी सायकलवरती गावात फिरलो तर माझ्या मुलानं 4 चाकी मध्येच गावात फिरलं पाहिजे. बापाला वाटतं मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन कष्ट केलं, माझ्या मुलानं 5-25 एकर जमीन घेऊन त्या शेतावरती मालकासारखं उभं राहावं, त्याच्या शेतात दुसऱ्या लोकांना येऊन कष्ट करावं, हे बापाला वाटतं. जे मला मिळालं नाही ना त्याच्या डबल माझ्या लेकराला मिळावं, हे विचार फक्त आणि फक्त आपल्या बापाचे असतात. म्हणून हे लक्षात ठेवा, आपल्या बापाला कधी विसरू नका. ऐका, म्हणून बाप आपल्याला कळायला पाहिजे बाप कसा असतो. तर ऐका, बाप निघून गेल्यानंतर आपण म्हणतो बाबा बाबा म्हणून हाक जरी मारली तरी बाबा येणार नाहीत. आज या गायकवाड परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी त्या ज्ञानदेव काकांच्या फोटो जवळ जावं. त्या दोन्ही मुलांनी त्या दोन्ही मुलींना आपल्या बापाला हाक मारावी. बाबा बाबा म्हणून त्या फोटो जवळ जातील, बाबा बाबा म्हणून हाकही मारतील, पण त्याच 4 मुलांना त्या फोटो जवळ जाऊन बाबा बाबा म्हणून हाक मारली तरी त्यांच्या बाबाचा आवाज नाही येणार. फोटो आठवण देतो पण फोटो आव नाही देत. आज त्याच पत्नीनं ज्यांच्या नावाचं कपाळाला कुंकू लावावं, सुखी संसाराची स्वप्न बघितली, संसार सुखाचा झाला. आज मुलं करती धरती झाली, मुलं सुखा समाधानाने आपल्या आई वडिलांना सांभाळायला लागली. बापाचं कष्ट बाजूला झालं, बापाला सुखानं घरात खायचे दिवस आले की त्याच देवाला हे बघवलं नाही. त्या देवानं त्या बापाला या जगातून घेऊन जावं. आज त्याच पत्नीला वाईट वाटतं की त्यांच्या कपाळाचं कुंकू, त्यांचा पती, त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेलाय. त्या कुसुम काकींना फोटो जवळ जावं, त्या ज्ञानदेव काकांच्या फोटो जवळ जाऊन रडावं आणि त्यांना आपला पती, आपला मालक, आपला स्वामी, आपला देव, आपला नवरा आपल्याला सोडून गेला म्हणून रडावं. पण त्याच पत्नीचा गेलेला पती पुन्हा येणार नाही. ज्या 4 भावंड असतील, त्यांच्यात बहिणी असतील, त्या बहिणींना जावं आपल्या भावाच्या फोटो जवळ आणि रडावं.
पण आज त्याच बहीण भावातला त्यांचा आधार, त्यांचा बाहू त्यांना सोडून निघून गेलाय ते त्यांना दिसणार नाही. सुनंनं लेकीप्रमाणे त्या सासऱ्याची सेवा केली. आज त्या सुनंच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतंय. त्यांना सुद्धा वाईट वाटतंय की बापासारखा आधार असणारा आपला सासरा त्यांना सोडून निघून गेलाय. आज त्याच दोन्ही सुनांना सुद्धा त्यांचा सासरा दिसणार नाही. नातवंडांनी कधीतरी बाबा बाबा म्हणून जावं. अरे असा एकमेव व्यक्ती असतो की जो नातवंडाचा मित्र होऊ शकतो, तो आजोबा म्हणजे नातवंडाचा मित्र असतो. आज त्याच नातवंडाचा आजोबा त्यांना सोडून निघून गेलाय. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झालंय. पण ऐका, आज या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना त्यांचा गेलेला बाप जर पाहायचा असेल ना, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून ऐका, तुमच्या आरतीताईनं तुम्हाला सांगितलं म्हणून गेलेले बाबा तुम्हाला पाहिजेत म्हणून. फक्त माझं एवढं ऐका, गेले 2 तास झालं तुम्ही माझं काय कीर्तन ऐकलं नाही ऐकलं याचं मला काय घेणं देणं नाही. एवढंच जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका. कधी एकेकाळी या संसार मार्गातून वेळ काढायचा. आणि कुठं जायचं? पंढरपूरला. कुठं जायचं? पंढरपूरला. तिथं गेल्यानंतर तिथं कोणती नदी आहे? पंढरपूरला चंद्रभागा. त्या चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करायचं. जेवढं पाप केलंय ते देहून काढायचं आणि वर येऊन शुद्ध होऊन वरती आल्यानंतर कुणाचं मंदिर आहे? पुंडलिकाचं. पुंडलिकानं काय केलं? अरे एवढं लाडत वाढवलं पुंडलिकाला. पण पुंडलिकाची पत्नी घरात आल्यामुळे पुंडलिकानं आई बापाला घराबाहेर काढलं. अरे काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये जाऊन पुंडलिकाचे मायबाप बसलेत आणि काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये बसून अरे 70 वर्षाचं वय आहे रे पुंडलिकाच्या आईचं आणि 80 वर्षाचं वय आहे रे पुंडलिकाच्या बापाचं. तेच 70-80 वर्षाचे म्हातारे आई बाप काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये बसून भीक मागतायत. भीक कुणाचे? मायबाप पुंडलिकाचे. ज्या पुंडलिकानं जगाच्या बापाला उभा केलं, मायबाप भीक मागतायत. अरे दया करा रे, दया करा. या कास तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी. कुणी द्या हो पैसा, कुणी द्या भाकरी. कुणी द्या हो पैसा, कुणी द्या भाकरी. कुणी द्यावा पैसा, कुणी द्याव भाकरी. कुणी द्याव पैसा, कुणी द्याव भाकरी. ऐका, पुंडलिकाचे मायबाप भीक मागतायत रे. अरे या काशी तीर्थावरती कुणीतरी कदर करा रे. द्याना रे. त्या भुकेलेला 2 घास खायला भाकर देणार रे. कुणीतरी पैसा देणार रे. कुणीतरी प्यायला पाणी देणार रे. अरे भीक मागतायत पुंडलिकाचे मायबाप. पुंडलिकाला आई वडिलांची किंमत कळाली आणि आई वडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा करायचा विचार केला. आलाय आई बापाच्या शोधात काशी विश्वेश्वराच्या दरबारामध्ये. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांनो, आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असू द्या, काहीच कमी पडत नाही. मी कीर्तनकार झाले माझ्या माय बापामुळे झाले, माझ्या आई बापामुळे. ऐका, आमचं गाव सगळ्यांना माहित आहे. एका तालुक्यातलं, एका जिल्ह्यातलं आपण. नातेपुतेच्या पुढे कारुंडे माझं गाव आहे. आमचं फडकरी परंपरा गाव, आमचं फडकरी परंपरेचा. तुमच्याही गावाकडे फडकरी परंपरा असते बाबा. आमचं गाव फडकरी परंपरा. मी वयाच्या 9 वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करते. पण मला वाटायचा शिक्षक व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, शिकून फार मोठं व्हावं. पण आजही मी शिकते बरं का. माझं MA कंप्लीट झालं. आता मी BEdच्या फर्स्ट इयरला आहे. ऐका, मला वाटायचा टाळ पकवाद चालू राहू दे. हा टाळी सर्वांना. मला वाटायचं की डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील व्हावं शिकून. पण नाही. ऐका, माझा बाप सांगायचा, तायडे तुला आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर झालेलं बघायचंय. पण ते नाही झाली तरी चालेल, पण अगोदर तुला आम्हाला कीर्तनकार झालेलं बघायचंय. अरे गावात फडकरी परंपरा. गावात लोक कीर्तनाला येत नव्हते, साथ देत नव्हते. मुलीच्या कीर्तनाला लोक फडकरी परंपरेचे उभा राहत नव्हते. म्हणून ऐका, माझ्या बापामुळे मी कीर्तनकार झाले. आज माझा बाप अख्ख्या जगाला, अख्ख्या गावाला ओरडू सांगतो. अरे माझा बाप जर गावात गेला ना बाबा, आणि मी जरी गेले तर गावात फक्त आणि फक्त माझ्या बापाच्या नावानं मला ओळखायचे. पण आज माझी आई आणि माझा बाप जर गावामध्ये गेला तर अख्ख्या गावाला ओरडू सांगतात, अरे माझी लेक कीर्तन करते, माझी ताईडी कीर्तन करते. कीर्तन करून आलेले पैसे आम्ही कधीच आमच्या ताईडीला मागत नाही. अरे न मागता आमची लेक आम्हाला पैसे आणून देते याचा अभिमान वाटत नाही. पण मी जर माझ्या लेकी सोबत कीर्तनाला गेलो ना, लोक म्हणतात तो बघा तो आरती ताईचा बाप बसलेला आहे. अरे एवढा आनंद माझ्या बापाला वाटतो ना दादा. माझ्या बापाचं काळी सुपावाणी मोठं होतं आणि माझा बाप अख्ख्या गावाला ओरडून सांगतो, अरे अख्ख्या जगात त्या बापाच्या नावानं लेकीला ओळखतात. पण एकमेव मी असा बाप आहे
की माझ्या लेकीच्या नावानं मला महाराष्ट्रभर ओळखतात. अरे माझ्या बापाला माझ्याबद्दल अभिमान वाटतो तसा आपल्याबद्दल आपल्या बापाला अभिमान वाटला पाहिजे. अरे पुंडलिकानं आई बापाला त्रास द्यावा, छळ करतोय पुंडलिक आई बापाचा, कळाली आई बापाची किंमत. आलाय आई बापाच्या शोधामध्ये, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतोय आणि काशी विश्वेश्वराला म्हणतोय, देवा चुकलं रे, एक काशी विश्वेश्वरा, एक महादेवा चुकलं रे, माय बापाची सेवा करायला पाहिजे होती. देवाचं दर्शन घेतलं, भीक मागतायत त्या रांगेमध्ये आला. 6 महिन्याचा काळ निघून गेला, आई बापाची दृष्टी गेली. अरे 70 वर्षाचं वय आहे रे आईचं, 80 वर्षाचं वय आहे रे बापाचं, आणि भीक मागतायत आई बाप. अरे भूक लागली रे, भूक लागली, दया करा ना रे, दया करा. हो कुणी द्याव पैसा, कुणी द्यावा करी, कुणी द्याव पैसा, कुणी द्याव भाकरी, कुणी द्यावा पैसा, कोणी द्यावा भाकरी, कुणी द्यावा पैसा, फुलं वाटायला, कुणी फुलं, द्यावा फुलं. भाकरी. फुलं वाटायला घ्या, फुलं. आजूबाजूला बसलेले सर्वांना समोर येऊन बसायचे, फुलं वाटायला घ्या सगळ्यांना. ऐका, त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, त्याच पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं रस्त्यावर पुंडलिकाचे माता पिता 11 रुद्र मारुतीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला तहान लागलेले असते, कुणाला भूक लागलेली असते. ऐका ऐका, परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक ऐका. गेले 1 वर्ष झालं तुमचे बाबा तुम्हाला सोडून निघून गेले. गेले 12-15 महिने झालं, 12 महिने 13 महिन्या. पुण्यस्मरण किती महिन्याने येतं, 13 का 12? वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही. तुम्ही आहे का गेले हे बघायचं होतं मला. 12 महिन्याने पुण्यस्मरण येतं. ऐका, दर महिन्याला एखादा पाहुणा जेवू घालता. दर महिन्याला काय म्हणतो त्याला, मासिक ना, मासिक म्हणतो आपण, मासिक करतो आपण. गेले 1 वर्ष झालं हे ज्ञानदेव काका सोडून निघून गेले. परिवारातले सगळे सदस्य 1 महिन्याला मासिक घालतात. एक पाहुणा जेवू ठेवलेला असतो, त्या पाहुण्याला नैवेद्य त्या फोटो समोर ताट ठेवता, फोटो समोर ताट ठेवून तांब्या भरून ठेवता आणि त्या ज्ञानदेव काकांना नैवेद्य दावता आणि एक पाहुणा जेवायला ठेवलेला असता, त्या पाहुण्यांना जेवू घालता. पण गेले 1 वर्ष झालं त्या फोटो समोर नैवेद्याचं ताट तुम्ही ठेवलं, गायकवाड परिवारानं पाण्याचा तांब्या ठेवला. पण तेच ज्ञानदेव काका त्या ताटातलं किंवा त्या तांब्यातलं 1 घोट तरी पाणी पिले का, ताटातला 1 घास तरी खाल्ला का, खाल्ला नाही. मग ऐका, या गायकवाड परिवारातल्या सदस्यांना वाटत असेल, अरे त्या पत्नीला, त्या कुसुम काकूंना वाटत असेल आपल्या पतीनं त्या ज्ञानदेव काकांनी काहीतर खावं, त्यांना वाटत असेल तर त्यांनी, त्यांच्या सुनांना वाटत असेल आपल्या सासऱ्याची आपण एवढी सेवा केली, सासऱ्यानं आपल्या बरोबर जिवंत असताना आपल्या हातचा घास खाल्लाय. पण गेले 1 वर्ष झालं सासऱ्याला आपल्या हातचा घास चारता आला नाही. म्हणून त्या सुनांनी, त्यांच्या 2 मुली असतील त्या 2 मुलींनी, त्यांची 2 मुलं असतील त्या मुलांनी, त्यांच्या भावांनी, त्यांच्या बहिणींना, अख्ख्या सगळ्या परिवारानं काय करायचं. अरे रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला भूक लागली असेल, समोर वडापाव भजे भेळ काहीतरी दिसेल, तिथली विकत घ्यायची. एखादा भुकेलेला असेल त्याला 2 घास खाऊ घालायचं. अरे स्वर्गात गेलेला हा तुमचा गायकवाड परिवाराचा बाप आहे ना, त्या बापापर्यंत ते अन्न पोहोचल्याशिवाय राहणार नाही. गेले 1 वर्ष झालं पाण्याचा तांब्या, महिन्याचं मासिक आलं की पाण्याचा तांब्या भरून त्याच काकांच्या फोटोजवळ, त्याच बापाच्या फोटोजवळ ठेवताय. पण त्या तांब्यातला 1 घोट सुद्धा तो बाप पिला नसेल. पण आजही त्या बापानं पाणी प्यावं असं जर वाटत असेल ना, एखादा तहानलेला असेल, एखादी बिस्लरीची पाण्याची बाटली घ्या आणि एखाद्या तहानलेलेला पाणी प्यायला द्या. अरे स्वर्गात गेलेला हा तुमचा गायकवाड परिवाराचा बाप आहे ना, तो बाप ते पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. तिथं एवढंच करायचं, तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं एका जागेवरती 14 माणसं जिवंतपणी समाधिस्थ झालेत. ती नामदेव पायरी, त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. नामदेवा घरी 14 जणे स्मरे हरी हरी, त्या नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पुढे यायचं. पुढे आल्यानंतर बघायचं गरुड स्तंभ लागतो. ऐका, आज या दोन्ही ताईडींना आपल्या बापाला मिठी मारली असेल, मिठ्या अनेकांनी मारल्या असतील आपल्या बापाला, आज नातवंडांनी आपल्या आजोबाला मिठ्या मारल्या असतील. पण स्वर्गात गेलेला हा तुमचा बाप आहे, त्या बापाची मिठी तुम्हाला कधीच मिळणार नाही. आजही या ज्ञानदेव साहेबराव गायकवाड या बाबा
बापांची मिठी जर तुम्हाला पाहिजे असेल ना, त्या गरुड स्तंभाला कड करून मिठी मारा. अरे स्वर्गात गेलेला हा तुमचा गायकवाड परिवाराचा बाप आहे ना, त्या बापाची मिठी त्या गरुड स्तंभामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे यायचं, तिथून पुढे आल्यानंतर बघायचं, अरे एका जागे जगाचा बाप तिथं उभा आहे. त्या जगाच्या बापाकडे बघायचं, त्या जगाच्या बापाकडे बघितल्यानंतर आपल्या गेलेल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि त्या जगाच्या बापात तुम्हाला तुमचा हा गायकवाड परिवाराचा गेलेला बाप दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा. कुणाला ऐका, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावरती जावं लागणार आहे. ऐका, कैलासवासी वैकुंठवासी ज्ञानदेव साहेबराव गायकवाड गेले 1 वर्ष झालं आपल्या परिवारातून हा हस्त खेळता असणारं व्यक्तिमत्व निघून गेलं. बाबा 1 वर्ष झालं या परिवारातून निघून गेले. सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख झाले. त्यांची पत्नी असेल कुसुम ज्ञानदेव गायकवाड, या काकींना सुद्धा वाईट वाटतंय. त्यांचा पती, त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेलाय. त्यांची 2 मुलं असतील प्रमोद ज्ञानदेव गायकवाड, किरण ज्ञानदेव गायकवाड. या किरण दादाला आणि प्रमोद दादांना सुद्धा वाईट वाटतंय. त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय, त्यांचा आधार त्यांना सोडून निघून गेलाय. त्या कांचन ताईंना, कांचन राजेंद्र माने, सुमन प्रकाश निकम या 2 लेकींना वाईट वाटतंय. त्यांचा आधार, त्यांचा बाप त्यांना सोडून निघून गेलाय. त्यांच्या सुना असतील, सुनांनी आपल्या सासऱ्याची सेवा बापाप्रमाणे करावी. आजारी होते काका, 5-6 वर्ष झोपून होते, तरीही त्या सुनांनी कधी राग केला नाही. बापासारखी सेवा त्या सुनांनी केली. नम्रता प्रमोद गायकवाड, अर्पिता किरण गायकवाड या 2 सुनांनी आपल्या सासऱ्याची सेवा केली. आज त्यांनाही वाईट वाटतंय. त्यांच्या 3 बहिणी असतील, त्यांचे 4 भाऊ असतील. हे सगळा परिवार पोरका झालाय. सगळ्यांना सोडून काका निघून गेले. त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. नाही का, परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी फोटो समोर येऊन बसायचे. गेलेल्या काकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटं जगाच्या बापाचं नामस्मरण करायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा. ऐका, संघर्ष काय आपल्याला काल रात्री पाहायला मिळालं. बसलेले बघितलं का नाही क्रिकेट? क्रिकेट बरेच प्रोफेशनल लोक, हुशार, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं असणारी. बरेच संघर्ष काय असतो, मेहनत काय असते आणि संघर्ष काय असतो आणि आपली जिद्द काय असते हे काल रात्री आपल्याला पाहायला मिळालं. भारतीय महिला क्रिकेटरच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं घडलंय. बाबा ऐका, काय घडलंय हे आम्ही जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. काय रात्री किती सुंदर क्रिकेटचा खेळ चालू होता. एखाद्या महिलेनं कधी न अशक्य असणारा विजय आपल्या या भारताला मिळवून दिलाय की नाही. जिद्द आणि मेहनत केली ना, 1 दिवस यश निश्चित आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे संघर्ष काय असतो आणि जिद्द काय असते हे काल रात्री आपल्याला पाहायला मिळालं. अरे भारताच्या इतिहासामध्ये, भारतीय महिला क्रिकेट इतिहासामध्ये जेमिनिया या स्त्रीनं काय करावं तर आपल्याला अशक्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. आपल्या सर्वांच्या साथीदाराच्या साक्षीने आपल्या भारताला ते पदक, ते विजय मिळवून दिलेला आहे. एवढी ताकद एका स्त्रीमध्ये असू शकते हे काल रात्री आम्हाला पाहायला मिळालं मायबापांनो. पण ऐका, जिद्द आणि मेहनत हे आपल्या भारतातल्या लोकांच्या रक्तातच आहे. मेहनत आणि जिद्द केली ना, यश 1 दिवस निश्चित आपल्याला मिळत असतं. जेमिनिया रेडॉक्स या स्त्रीनं स्वतः कष्ट करून, स्वतः खेळून अशक्य असणारा विजय आपल्या या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मिळवून दिलेला आहे. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण ऐका, हे आपल्याला कळालं पाहिजे. आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. बाप कसा आहे तर ऐका, बाप स्वाभिमानी बाया, बाप कणखर करा, त्याच्या काय जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, आई घराचा तो पाया, बाप कळस त्यावर. जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कोसळते घर. बाप स्वाभिमानी बाया, बाप कणखर करा, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची ऐकताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी उन्हा टोया गोष्ट बापाची सांगताना उरी उन्हा टोया गोष्ट बापाची सांगताना होय का गेले 1 वर्ष झालं हा बाप त्यांना सोडून निघून गेलाय परिवारातला व्यक्ती निघून 5 मिनिटं घेईल कीर्तनाचा शेवट परिवारातला व्यक्ती निघून हे उगाच करायचंय म्हणून उगाच कीर्तन करायला बोलवायचं कीर्तन करायला पैसे द्यायचे अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं ज्ञानदान करायचं हे कशा उगाच करायचंय म्हणून जास्त पैसा झालाय म्हणून करायचं नाही हे सगळं 8 तास हे सगळं कशा करता करायचं या त्या पाठीमागचं कारण ऐकायचं आणि कीर्तनाचा शेवट करायचा ऐका घरातला बाप किंवा आई निघून गेल्यानंतर मुलांना सुनांनी नातवंडांनी 4 दान करायचे असतात कोणकोणते अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान ऐका काका आले होते काकांनी जो विधी केला तो कोणता विधी झाला पिंडदान विधी झाला आता कीर्तन म्हणजेच काय बसलेले बोला बोला झाले आता ज्ञानदान आहे कीर्तन झाल्यानंतर सर्वांना काय महाप्रसाद म्हणजे भोजन अन्नदान आहे आणि पाहुण्यांनी आणलेला पोशाख म्हणजे वस्त्रदान हे 4 दान केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला गेलेल्या आज या परिवारातल्या त्या प्रमोद दादांनी त्या किरण दादांनी आपल्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त पिंडदान केले आता कीर्तन म्हणजे ज्ञानदान ही संपत आलंय कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद आहे म्हणजे भोजन अन्नदान ही आहे पाहुण्यांनी आणलेला पोशाख वस्त्रदान ही आहे मला शाल दिली म्हणजे वस्त्रदान त्यांनी केलेलं आहे हे सगळे दान केले आज निश्चित या गायकवाड परिवाराचा हा गेलेला बाप असेल ज्ञानदेव साहेबराव गायकवाड या बाबांच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळेल आणि आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल स्वर्गामध्ये जर बाबा परिवारातला व्यक्ती निघून गेला तुम्ही अन्नदान ज्ञानदान पिंडदान वस्त्रदान केलं नाही ना तर त्यांच्या मुलांना त्यांच्या घराला सुख समाधान लाभत नांदत नाही उगाच घरात पैसा टिकत नाही घरात सुख समाधान नांदत नाही आपण म्हणतो बाहेर वासा लागलाय बाहेरचं काय अरे तुम्ही गेलेल्या लोकांचं जे खाताय त्यांच्या शेतात राहताय त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत त्यांच्याच आत्म्याला मुक्ती मोक्ष मिळवून देत नसेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल का सुख समाधान येईल का मग घरात सुख समाधान यावं गेलेल्या व्यक्तीच्या उपकाराची जाणीव आपल्याला असावी म्हणून हे सगळं कार्य करायचं असतं याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी हे सगळं करायचं असतं आज निश्चित बाबांचा शेवट गोड झाला ऐका नुसती स्वप्न मोठी पाहून कधीच माणूस मोठा होत नसतो तुम्हाला मोठं व्हायचंय ना बाबा तर स्वप्न मोठी पाहून माणूस कधीच मोठा होत नाही तर कष्टही फार करावे लागतात रात्रंदिवस कष्ट केल्यानंतरच माणूस मोठा होत असतो उगाच दुसऱ्याची बरोबरी करून दुसऱ्यावरती जळून दुसऱ्याला नावं ठेवून माणूस कधीच मोठा होत नाही स्वतः रात्रंदिवस कष्ट करा एक दिवस तुम्ही मोठं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ऐका आई बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा आज बऱ्याच लांबून बरीच लोक आले तर आज काकांच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळावी याच्याकरता सर्वांनी 2 मिनिटं दोन्ही हात वरती करायचं त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन करायचं करा सर्वांनी दोन्ही हात वरती विकू द्या काका हे माईकला विकू द्या उभे असलेले बसलेले सर्वांनी दोन्ही हात वरती फक्त भजनी मंडळ सोडून भजनी मंडळ नका नका तुम्ही टाळ वाजवा हा सगळ्यांनी पाठीमागचे हा सर्वांनी 2 मिनिटं का तर या परिवाराने एवढा 8 तास केलाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याच्याकडे हा सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम 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 हे श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम 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 हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 1 मिनिट येऊ द्या हात वरती सर्वांचे 1 मिनिट येऊ द्या दाद हा 1 मिनिट हा 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 एक हा वा वा काय आनंद वाटतो या गायकवाड परिवाराचा स्वाभिमान या परिवाराचा अभिमान या परिवाराचा आधार या परिवाराचं अस्तित्व या परिवाराचा बाप निघून गेला कैलास
झालेला पाहिजे. हा वा वा. हा आता घ्या हात खाली खाली घेऊन वाजवा. आता ऐक ना. हा हा सर्वांनी आता मुखाने हे नाम स्मरण. श्रीराम जय राम जय जय राम 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 हे श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. वा वा. असं नामस्मरण केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी या परिवाराच्या या गेलेल्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त माझ्या वाटेल आलेली सेवा ते योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली ज्यांचं गायन ऐकून मनाला प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. आपल्याच तालुक्यातले आपल्याच जिल्ह्यातले असं जर वाटत असेल तर हा झालेला कार्यक्रम त्यांना पुन्हा बघता यावा यासाठी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम शूट करण्याचं काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे चेहरे तुम्ही कसे दिसताय कसे हसताय कसे कीर्तनात बसलाय कसे टाळे वाजवताय कसे बोलताय हे सगळं तुम्हाला तुम्ही 2-3 दिवसानं या यूट्यूब चॅनलवरती ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जर नाही ओम साई क्रिएशन लक्षात राहिलं तर आरतीताई भुजबळ एवढं जरी तुम्ही नाव सर्च केलं तरी तुम्हाला हा झालेला कार्यक्रम 2-3 दिवसानं ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. ते शूट करण्याचं काम ज्यांनी केलं असे रोहित दादा त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मला इथं कीर्तनाला येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ज्यांच्या संपर्कातून मी इथं आले माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करत असणारे आमचे वैभव काका रायते असतील सुजाता काकी रायते असतील या दोघांनी या गायकवाड परिवारानं त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या दोघांच्या संपर्कातून मला या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्या प्रमोद दादाला त्या किरण दादाला या दुःखातून सावरण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने देव ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. माझे गुरुवर्य माझा आधार माझा स्वाभिमान माझा अभिमान माझे अस्तित्व माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील. ही झालेली सेवा माझ्या वडिलांच्या चरणी समर्पित करते. आता बरेच चेहरे ओळखीचे दिसत आहेत सगळ्यांची. मी लेख मुलगी आहे सगळे आपले गुरसाळ्याचे राहते ही सगळी 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 बरी तुमची संपत्ती आहे ना ती गाडी तुमची संपत्ती आहे ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे ना तो बँक बॅलन्स तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना ती तुमची संपत्ती आहे. ती जपा आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा. बस आज काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढंच तुमच्या लेकीच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला झाले आता कीर्तन बोला आहे का गेले आहे ना. ज्यांना एक असेल त्यांनी मला दुसरी ज्यांना 2 असतील त्यांनी ज्यांना 3 असतील त्यांनी ज्यांना एकही नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का बरं जाऊ द्या दत्तक नाही घेता आलो 7-12 माझ्या नाव करा. हाय काय का विनोदाचा भाग सोडा. पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो. बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. आणि ज्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं जमलो असे असणारे वैकुंठवासी कैलासवासी ज्ञानदेव साहेबराव गायकवाड या बाबांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि सर्वांच्या चरणावरती माझं शिर कमवतो सेवेला इथंच पूर्ण ते माझ्या सद्गुरूचा आणि जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा. हे दानेश्वर मावते